परळी येथील वैद्यनाथ मंदिरातील निर्बंधासंदर्भात 20 जून रोजी बैठक होणार अशी माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे। ते आज शनिवार दिनांक 15 जून रोजी दुपारी 4 वाजता माध्यमांसमोर बोलत होते। परळीच्या वैद्यनाथ मंदिरामध्ये अभिषेक पूजा या करण्यावर व काही नियम व अटी निर्बंध लावण्यात आले होते। मात्र या संदर्भात पुरोहितांनी तहसीलदार मंदिराचे अध्यक्ष असणारे तहसीलदार यांना निवेदन दिले होते। याचीच दखल घेऊन या संदर्भात येत्या 20 रोजी बैठक होणार असल्याची माहिती तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी दिली आहे। आपल्या तीर्थक्षेत्र परळी वैद्यनाथ येथील वैद्यनाथ देवस्थान या ठिकाणी पूजा अर्चा करणारे पुरोहित वर्ग जो आहे त्यांनी माझ्याकडे तहसीलदार परळी तथा अध्यक्ष विश्वस्त मंडळ वैद्यनाथ देवस्थान म्हणून मला निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये त्यांनी मंदिरामध्ये जे त्यांच्या पूजा चालतात किंवा अभिषेक केले जातात या अनुषंगाने जे विश्वस्त मंडळाने नियम घातलेले आहेत त्या अनुषंगानं काही जाचक अटी वेळेच्या अनुषंगानं घातलेल्या आहेत, त्या वेळेमध्ये शिथिलता करावी। त्याचबरोबर पुरोहित वर्गांसाठी जे काही वागणूक विश्वस्त मंडळाच्या सदस्याकडून काही देण्यात येते त्या अनुषंगानं त्यांनी नाराजी व्यक्त करून पुरोहित वर्गाला चांगल्या प्रकारची वागणूक देण्यात यावी आणि त्याचबरोबर काही सोमवारी किंवा प्रदोष शिवरात्रीच्या दिवशी लघुरुद्र सुरू करावा या अनुषंगाने पण व इतर काही अनुषंगिक मागण्या त्यांनी केलेल्या आहेत। या पुरोहित वर्गाच्या मागणीच्या अनुषंगाने दिनांक 20 जून 2024 रोजी विश्वस्त मंडळाची बैठक ठेवण्याबाबत माझ्याकडून अध्यक्ष तथा तहसीलदार या नात्याने मी पत्र आज देत आहे। या पुरोहित वर्गाच्या मागणीच्या अनुषंगाने निश्चितच या विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात येईल आणि त्यांच्या मागणीची योग्य ती नोंद प्रशासनाच्या वतीने व तहसीलदार तथा अध्यक्ष म्हणून पण मी घेत आहे। धन्यवाद।